याला पाहता आणि खऱ्या अर्थानं अस्टा ग्रुपचा मॅनेजर डायरेक्टर गुप्ता सर तुमचं देखील वेलकम करू आणि प्रणव मोहिते हे डिझायनर आहेत खरं तुमचं देखील वेलकम करू. मॅचला लगेच सुरुवात करूयात आणि देऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. मॅचला सुरुवात एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. खऱ्या अर्थानं दोन्ही टीमचं टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाहीये मित्रांनो. टाळ्या बिलकुल वाजवा आणि टाळ्याला जीएसटी लागलं असतं मोदी साहेबांना तुम्ही वाजवले नसता. एकदा जोरदार टाळ्या. मॅचचा ग्रीन सिग्नल मॅच इज स्टार्ट आणि लगेचच सुरुवात करूया. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल टॅप केला पॉइंटला दिशेनं. पहिल्याच बॉलला तुम्ही खेळून काढला आणि या बॉल वरती 1 रन. 5 षटकांची मॅच. 4 षटकांसाठी 20 मिनिटं टाइम इथून आम्ही अलॉट केला. 5 मधून 37 झाल्यात आणि 5 38 झाल्यात. मॅचला सुरुवात लगेचच झाली. 4 षटकांसाठी 20 मिनिटं. 21वा मिनिटं लागला तर लगेचच आतमध्ये घेऊ. 5 षटकाची मॅच. 2 पॉवर प्लेचं षटक. सुयश पाटील कट केला. फिल्डर तिथं फर्स्ट टिपला वेगात झाल्या. तोपर्यंत या बॉल वरती धाव भेटली 1 ना सुरुवात केली. संघ जाऊन पोहोचला. तुम्ही पाहता त्या 2 या कड्यावरती सचिन ठाकूर आणि ज्ञानेश्वर पाटील दोघांना सिंगल न केली खेळाला सुरुवात. 5 षटकांची ही मॅच तुम्ही पाहता की तिथं स्कोर लागेल. येणाऱ्या 5 षटक सांगून जातील. या षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. तेज तर्रार बॉल ऑफ स्टंपला ठेवला. शर्लापासून दूर ठेवला आणि इथे बॅट चेंडूला संपर्क जुळला नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल. फटका खोदून काढला. अक्षरशः बॉल चाललाय साइड स्क्रीनला. लॉंग ऑनचा फिल्डर त्याला बीट करून बॉडी लाईनच्या बाहेर या स्पर्धेचा पहिला चौकार. 4 दिशेनं येणारा हा तुम्ही पाहता दुसरा चौकार. सुरुवात झाली. या रनसंख्या तुम्ही पाहता 10 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस मिड विकेटला चालला आणि बॉल लागोपाठचा तिसरा चौकार आला आणि चौकारांची हॅट्रिक झाली आहे आणि ठोकला हा चौकार. हॅलो षटक क्रमांक संपलं. पहिला षटकाचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 14 या आकड्यावरती. नाणेफेकी हरल्यानंतर बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता फडले 40+ जाऊन पोहोचली आहे. ती 14 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे खऱ्या अर्थानं. सचिन ठाकूर त्याच्या बॅट मध्ये तुम्ही लागोपाठचे 3 चौकार पाहिले. एक पहिला लॉंग ऑन, दुसरा पहिला डीप कव्हर पॉइंटला, तिसरा पहिला मिड विकेटला. दमदार बॅटिंग झाली आहे. सुरुवात दर्जेदार झाली आहे आणि आता दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला. दुसऱ्या षटकामध्ये रुपेश भगत आला. P2चं दुसरं षटक फेकण्यासाठी रुपेश आला. 3 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. जय गावदेव जानूबार 40+ क्रिकेट संघ नागाव आयोजित डे नाईट ही स्पर्धा. आझाद मैदान खऱ्या अर्थात तुम्ही नागावचं हे क्रीडांगण पाहता. षटकातील पहिलाच बॉल फ्रंट फुटला येऊन बॅटचा टॉप एज. बॉल चालला लॉंग स्लीप वरनं मागे. फाईन लेगला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. या चौकारानं 4.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. संगीत तुम्ही पहिला डीजेच्या माध्यमातून गुणगुणताय आज या आझाद मैदान क्रीडा नगरी नागावच्या. टॉप एज लागला, बॉल वेगात आउटफील्ड फास्ट आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार तुम्ही पाहिला. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला, उडल्यावर फुल टॉस, बॉल चालला लॉंग ऑनला, फिल्डर आहे तिकडे. आता फिल्डिंग चांगली झाली आहे, एक पेक्षा जास्त काहीच नाहीये. एक न स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 19 या आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती पहिली मॅच या स्पर्धेचा बिबुल वाजला. खऱ्या अर्थानं उद्घाटन तुम्ही समारंभ पार पडलं. पहिली मॅच आयरे त्यांना फाईट करत असताना पडले. या दोन टीम मध्ये पहिली मॅच तुम्ही पाहता. फडका इथे मिडॉच्या डोक्यावरनं चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, तिकडं फिल्डर आहे तोपर्यंत या बॉल वरती धावा भेटल्या जातात. त्या दोन न स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 21 या आकड्यावरती 21 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, उडवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनला विदा करण्यासाठी. टाटा बाय बाय, ठोकलाय षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत गुणगुणताना पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला वच झालं, जगणारे ते मावले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येकाच्या डोक्यानं हात मायेनं फिरवणारा माझा राजा शिवबा होता, माझा राजा शिवबा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत तुम्ही गुणगुणताना पाहिला. ज्यानं आईचं स्वप्न पूर्ण केलं असा रयतेचा राजा शिवछत्रपतींचं हे संगीत आज गुणगुणतंय डीजेच्या माध्यमातून. आता काहीच दिवसामध्ये खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी येते प्रत्येकाच्या गावामध्ये. या पंचकृष्ण हे गाव इथे वारकरी सांप्रदायिकचा मात्र खऱ्या अर्थानं हरिनामाचा गोडवा असणारं हे नागाव. आणि नागाव म्हटलं मग 19 फेब्रुवारी येते ही धूमधाम जल्लोषात ग्रामस्थ बड नागाव खऱ्या अर्थानं जल्लोष करतात. हे असलेलं हे पंचकृषीतील या विभागातील हरिनामाचा गोडवा लावणार हे गाव नागाव. आणि नागाव गावचा आदर्श तुम्ही नक्कीच पहा. खऱ्या अर्थानं हे आदर्श आहे नागावचं. आज डे नाईटच्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही लाडके आयोजक तुम्ही पाहता. खऱ्या शिवसेना शाखा प्रमुख ज्यांना हे शिवसेनेचं कार्य सांभाळताना तुम्ही पाहता उत्तमदादा पाटील आणि समाज कार्यामध्ये असलेलं हे मोठं नाव नानादादा पाटील, तुमचं देखील खऱ्या अर्थानं स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका सजवलाय, खाली क्षेत्र, बॉल वेगानं चालला, फिल्डर तेवढ्याच वेगानं आला तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळल्या जातात. त्या 2 आणि 2च्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचला तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. P1 आणि P2 चा खेळ संपला. खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा 31 15.50च्या सरासरीनं 31 धावा स्कोरबोर्ड वरती. धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच नागाव आणि साबे. बघा दोन टीमचे कॅप्टन, तुम्ही इनिंग टॉस साठी यायचंय का हे देखील लक्षात घ्या. टीम नागाव आणि साबे इनिंग ब्रेक नंतर टॉस होणं हे गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आम्ही बाईट देखील घेऊ, कॅप्टनशी 2 संपर्क देखील सांगू. एवढी मोठी स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही इनिंग ब्रेक द्या, कारण की कधी कधी असं होतं लाईव्ह पाहत राहतात तेव्हा खऱ्यातून निघतात. कॅप्टन हजर राहणं गरजेचं आहे. एवढी मोठी आयोजक स्पर्धा त्यांच्या स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा तुम्ही ते परवतात. आणि वेळेच्या बाबतीत संदर्भ करा. डे नाईटची क्रीडा नगरी आज तुम्ही आझाद मैदान 40+ हे क्रीडांगण. आम्ही 40+ होऊन देखील आमच्या नसा नसामध्ये रक्तामध्ये क्रिकेट आहे. आणि हे सांगत असताना हे 40+ शौरवीर या मैदानामध्ये आल्यात. तुमचं देखील सर्वांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 31 या आकड्यावरती. 30 षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला 30 षटकामध्ये तुम्ही पाहता. अमित पाटीलचा वापर आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर पॉवर पिचची बंदी समाप्त झाली. पॉवर मध्ये काय सलामीवीरनं काय मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात केली पडले गावच्या. आणि धावा 31 आल्या 2 ओव्हरमध्ये. बॅकफुटला थांबले, बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं, फिल्डर तिथे होते त्यांच्यापासून लांब सीमा पार चौकार.
आला जानूजी मात्रे साहेबांचं देखील शुभागमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगल स्कोरनं पुढे चालला तुम्ही पाहता 36 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल फटका सजवला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. तिथे उभा फिल्डर बॉल चालला लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. षटकारचा खऱ्या अर्थात तुम्ही सचिन आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरला पाहता. सचिन 31 वरती खेळतोय. बॅटिंग खूप दमदार करतोय. स्वतः गोलंदाज धावतोय बॉलवरती. तोपर्यंत या बॉलवरती एकच सिंगल स्कोर पुढे जात असताना स्कोर चालला त्या 43 या खड्यावरती 43 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. चांगली सुरुवात सचिन ठाकूरच्या माध्यमातून झाली आहे. चांगली बॅटिंग तो करतोय. त्याला साथ देत असताना ज्ञानेश्वर पाटील एका हाताने या बॉलला खऱ्या अर्थानं बॉल चालला स्क्वेअर लेगला. एक केली पूर्ण. दुसरी मात्र पूर्ण होतीये. 2 धावेच्या बरोबरीनं अपील 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 केली आहे. फलंदाज बाद आहे. या मॅच साठी थर्ड अंपायर नाही आहे. आम्ही पहिल्याच अनाउन्समेंट केलाय. थोडा इश्यू चालला समजून घ्या प्लीज. फलंदाज आला बाद. फलंदाज बाद. पहिला विकेट. वरती पडले 40+ संघाला ज्ञानेश्वर पाटील रन आउटच्या स्वरूपात बाद झाला. क्रीज वरती पोहोचले होते. बॅट ग्रीप नसी केला खऱ्या अर्थानं. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 44 या आकड्यावरती पडले. त्यांना फाईट करतीये ऐरेगाव. टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा घेतलाय निर्णय. 44 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल. नो बॅट्समन येणार नंबर 3 मैदानामध्ये गेला. सुभाष थांबलेत मात्र पॉइंटला. फिल्डिंग तेवढी चांगली झाली आहे. एक पेक्षा जास्त काहीच नाहीये. 3 षटकांचा खेळ इथे संपला जातोय आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. नाणेफेक बॅटिंग करत असताना पडली टीमच्या त्या मात्र 45 धावा 15 च्या सरासरीने 45. बघा लगेचच ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये पाणी घेऊन लगेचच जायचं आणि तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक समधुर संगीत.
अंड जाता पहिलाच पण बॉल तुम्ही पाहता टर्न दिला फिल्डरला तोपर्यंत या बॉल वरती धावा भेटतील किती 2 तर पूर्ण केल्या तिसरेचा प्रयत्न थोडा खराब आला थ्रो खराब आला लगेच 4 धावा पूर्ण केल्या जातात बॅकिंग देखील थोडी खराब 4 धावा धावून खऱ्या अर्थानं पूर्ण केल्या 4 स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावपलकावरती धावा पाहता 49 या आकड्यावरती नेक्स्ट मॅच लक्षात घ्या इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत टीम नागाव आणि टीम साबे इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल हे देखील लक्षात घ्या मोठा पटका मारण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता बॉल वाईट लेग स्टंपला सोडून जातो पंचाचा इशारा वाईट बॉल 100 स्वरूपाची ही धाव ऍट होईल स्कोरबोर्ड वरती 50 धावा धावपलकावरती पडली टीमच्या 50 लागल्यात खऱ्या अर्थानं सुरुवात जी करून दिली होती ज्ञानेश्वरनं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सचिन ज्ञानेश्वर बाद झाला रनआउटच्या स्वरूपात बॅट टेकवायला हवी होती पोहोचली होती क्रीज पर्यंत बॅट ग्रीप करत आली नाहीये आणि तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला पुढे स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 51 या आकड्यावरती 51 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल फडका पाहता डीप कव्हर पॉइंटला टर्न दिला फिल्डरला पायाने अडकवला जणू काय थोडा काही सेकंदासाठी फुटबॉल जणू काय आठवण आली पायाने बॉल स्टॉप केला या बॉल वरती धावा मिळाल्या त्या 2 3 स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 54 या आकड्यावरती 54 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 54 धावा स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल फडका इथे गॅप मध्ये फिल्डर बॉल स्टॉप झाला आता खऱ्या अर्थात तुम्ही पाहिला आणि थ्रो देखील तुम्ही पाहता मिड ऑफला या बॉल वरती धावा मिळाल्या 2 स्कोर पुढे जात असताना स्कोर चालला तो 56 या आकड्यावरती 56 धावा धावफलकावरती सुयश पाटील ज्यानं 14 धावा खर्च केल्या त्याला पुन्हा एकदा आणलं घेत झालं या चौथ्या ओव्हर मध्ये हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली गेला बीट केला बॅट्समनला बॉल आला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला धावफलकावरती धावा स्कोर थांबत असताना तुम्ही पाहता तो 56 या आकड्यावरती शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे 56 धावा कितीचा स्कोर लागेल येणारे 7 बॉल सांगून जातील बॉल चालला तुम्ही पाहता लॉंग ऑन चा फिल्डर वेगानं तोपर्यंत एकापेक्षा काहीच नाहीये आणि इथे 4 षटकांचा खेळ संपला 4 षटकांचा खेळ संपत असताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 57 पडले गाव टीमच्या टीम पडलीच्या बाजूला षटकातील पहिलाच बॉल फ्रंट पोर्ट लावून खेळण्याचा प्रयत्न शर्लापासून बॉल दूर ठेवला पंचानं घोषित केला वाईट बॉल 100 स्वरूपाची ही धाव ऍट होईल स्कोरबोर्ड वरती आणि 1 न स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 58 या आकड्यावरती आणि या बॉल वरती बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर षटकार ऍड झाली एका धावेच्या बरोबरीनं
धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 65 या आकड्यावरती धावा चाललात पहिल्याच मॅच मध्ये. हा देखील बॉल चालला गॅप मध्ये लॉंग ऑन मिड विकेटला बीट करून साइड स्क्रीन च्या बाजूला बॉल सीमा पार ठोकलाय चौकार. पुन्हा एकदा तुम्ही डान्सिंग डाऊन द ग्राउंड मिड विकेटला बॉल. या बॉलवरती एक ही धून ऐकली खऱ्या अर्थानं डीजे मास्टर पम्याच्या माध्यमातून हे गुणगुणणारा 40+ नागाव संघाच्या आता त्यांचीच मॅच साबे टीम सोबत आहे. कशा रीतीने खेळ राहील आता साबे संघ देखील खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह निर्माण करेल. फडका बॅटच्या रनर मध्ये चालला अलविदा करत असताना स्टँड अँड डिलिव्हर ठोकला बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार षटकार. भेटेल का पहिल्याच मॅच मध्ये याच्याकडे देखील उत्कंठा लागली आहे. हा बॉल तुम्ही पाहता शल्लापासून लांब ठेवला बॉल वाईड बॉल एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ऍड होईल आणि 1 स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता तो 77 धावा धावपलकावरती. इथे फडका तुम्ही पाहता हवेमध्ये नोमा स्लाइस मध्ये बॉल पडला. एक केली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी देखील झाली आहे तिसऱ्याचा प्रयत्न नसणार आणि या 2 स्कोर पुढे जात असताना तिसरी देखील आता झाली आहे 3 देखील झाल्यात पूर्ण चौथ्याचा होईल का प्रॉब्लेम आणि तिथे पाहता 4 धावा. लेझी क्रिकेट हे लेझी क्रिकेट आता चालला आणि या 4 स्कोर पुढे चालला तुम्ही पाहता 81 5 धावा अर्धशतकासाठी आवाज. पहिलं अर्धशतक पाहायला भेटेल का सचिन ठाकूर. बघा खेळाडू कक्ष खुर्च्या तुम्हाला बसण्यासाठी दिल्यात बघा तुम्ही बसा ना दादा प्लीज स्पर्धेचा प्लीज सेन्सिबल काहीतरी. हा बॉल देखील आला डॉट आणि इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना धावपलकावरती धावा लागल्या जातात 81 82 धावा मात्र लक्ष पार करायचं आणि तुम्ही इथे पाहता खऱ्या अर्थानं काप मात्र बॅटिंग केली 15 बॉल मध्ये 45 एक भारताने इनिंग नॉट आउट राहिला. खूप चांगली बॅटिंग राहिली आहे टीम पडलेच्या बाजूनं अर्धशतकापासून खऱ्या अर्थानं 5 धावा लांब राहिला काही हरकत नाही. बॅटिंग सुरुवात दमदार करून दिली सचिन आणि लक्ष आता पार करायचं ते मात्र उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना ते 82 धावायचं. या साबे टीमचा कॅप्टन लगेचच आम्ही टॉस करूया. साबे टीम या नागावचा कॅप्टन लगेचच या नागाव टीम आणि साबे लगेचच टॉस करूयात आपण. या 40+ नागाव 40+ सावे 40+ टॉस साठी लगेचच या साबे टीमचा कॅप्टन या नागाव टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन साबे. बघा नाण्याची पहिली बाजू या स्पर्धेचे मुख्य लाडके आयोजक खऱ्या अर्थात तुम्ही पाहता उत्तमदादा पाटील यांचं हे फोटो. दुसऱ्या बाजूला नाण्याची दुसरी बाजू तुम्ही पाहता या स्पर्धेची A1 जोडी आयोजक नानादादा पाटील A2 टीम कॅप्टन. वेलकम मोतीराम पाटील. आज होम ग्राउंड वरती चांगला खेळ नक्कीच. सॉन्ग तर खूप सॉलिड आहे पण आता खेळ चांगला करावा लागेल. आणि साबे टीम अंकुश आणि मोतीराम या टॉस लगेचच करूयात. खऱ्या अर्थानं हस्ता ग्रुपचा मॅनेजर डायरेक्टर तुम्ही पाहता आमचा गुप्ता सर आणि त्याच्यानंतर प्रणय मोहिते जर डिझायर खऱ्या अर्थानं या तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. खऱ्या अर्थानं हे टॉस तुम्ही पाहता आपण जोडी नाना पाटील आणि उत्तम पाटील. बघा लगेच टॉस
इथे कॉल दिला जातो साबे टीमच्या अंकुशा माध्यमात टॉस करूयात आपण लगेचच आणि करूयात टॉस उत्तम पाटील आणि आलाय देखील उत्तम पाटील टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकलाय खऱ्या अर्थानं मान्यवरांना विनंती करतो आपण नक्कीच तिथं व्यासपीठावरती बसून घ्यायचा टीमचा कॅप्टन अंकुश तुम्ही टॉस जिंकलाय इथे या जवळ टॉस जिंकलाय डिसिजन काय असेल डिसिजन पेंडिंग आहे जर मुलं आल्यावर ते डिसिजन करू डिसिजन पेंडिंग आहे आज होमगाव मध्ये याच टीमचा सपोर्ट खऱ्या अर्थानं नागाव 40+ न इथूनच सुरुवात केली आहे आज 40+ नागाव देखील तेवढेच मजबूत संघ काय एंट्री घेऊन आज इथपर्यंत आलात आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि जिंकण्याच्या इच्छेनेच आम्ही इथे आलो तुम्हाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी आणि हार्डलक तुम्ही टॉस जी हरलात तुम्ही जर टॉस जिंकलात तुम्ही काय घेतलं असतं नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं अजून डिसिजन पेंडिंग आहे बॅटिंग घेतील फिल्डिंग घेतील खऱ्या अर्थानं तुमचं होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती याच इथे सराव केला आणि आता या आयोजनाबद्दल काय म्हणाल आयोजन म्हणजे अति सुंदर आयोजन आहे आम्ही स्वतःहून बोलणं जरा बरोबर नाही आहे कारण इतर संघांनी बोललं तर बरं होईल तरी तुझं सांगतो की आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो आयोजन खूप सुंदर आहे तुम्हाला देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा हे होते मोतीरामजी पाटील टॉस बॉक्स कॉल टॉस जिंकला साबी टीमच्या कॅप्टननं त्याला कॉल दिला उत्तम पाटील आला आणि त्यानं टॉस जिंकला डिसिजन पेंडिंग आणि खऱ्या अर्थानं जशी उतरायला सुरुवात होईल ऐकवा एक जबरदस्त अपकमिंग स्टार कॉमेडिटर आवाज उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतो बदलाव तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा जयगाव देव जय हनुमान 40+ क्रिकेटचा हा तुम्ही आयोजन नियोजन डे नाईटची क्रिकेटची पंढरी आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आवाज मानस यांचा थँक्यू सो मच या विजय भोईर या विजेंद्र भोईर आमचं खऱ्या अर्थानं या वायफाय केबल नेटवर्कच्या या विजेंद्र दादा या तुमचं देखील वेलकम करू ऐकूया खेळाच्या उत्तरामध्ये आवाज रसायनी विभागातील एक जबरदस्त अपकमिंग यंगस्टार समालोचक मानस फुलोरे यांना होता मायक्रोफोन वरती खेळाच्या उत्तरार्धामध्ये थँक्यू सो मच हॅलो चेक धन्यवाद सौरभजी पाटील सर नागाव टेनिस क्रिकेटच्या इतिहासामधली ही भव्य आणि दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर एका स्पर्धेला आयोजित करणं हे फार कठीण काम असतं पण या ठिकाणी आपण पाहतोय की नागाव वासियांनी ते काम सत्यात उतरवलंय फार चांगलं मैदान या ठिकाणी सजवण्यात आलंय स्पर्धेचं आयोजन सर आपण पाहिलं अतिशय दमदार स्पर्धा आणि चा पहिला दिवस असणाऱ्या या स्पर्धेचा आणि आजपासून या स्पर्धेला या ठिकाणाहून सुरुवात केली जाते नक्की स्पर्धेचं विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन परंतु फटका पहा दमदार आहे अफलातून फटका अगदी बॅकफुटला जाऊन ऑनसाइड वरती खेळलाय फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे हा बॉल पाचवलाय 4 धावांसाठी हा चौकार या ठिकाणी आलेला आहे खरं तर फार चांगलं गाणं या ठिकाणी आपण ऐकलं 22 जानेवारी 2024 या रोजी तमाम हिंदूवासियांनी ची छाती गर्वाने भरून आली होती कारण 500 वर्षांचा इतिहास पालटला गेला आणि तदनंतर मात्र प्रभू श्रीरामांचं आगमन होताना पाहिलं परंतु हा बघा आणखीन एक फटका दमदार आहे हवा यात्रावरती चेंडू पोहोचलाय 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार पावरला नागाव क्रिकेट संघाचं नाव सुद्धा आहे आणि आता एक दमदार आयोजक म्हणून त्यांचं नाव सुद्धा फार मोठं होणार आहे
कारण की ही लाखाची स्पर्धा आहे, डे नाईटची स्पर्धा आहे. इथे बघा बॅट तळलापतीये, सूर्य जरी असलेला गेला असला परंतु मैदानावरती आग इथून ओकली जाते. आणखीन एक दमदार चौकार. या ठिकाणी पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 82 धावींचा. प्रथमतः 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला होता. 81 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या होत्या. 82 धावांचा पाठलाग खरं तर रनांचा माउंट एव्हरेस्ट म्हणावा लागेल, कारण की फार मोठं हे डोंगर आहे आणि या धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नाहीये. परंतु फटका बघा, घुटना टेक तमाशा देख. या चेंडूला सुद्धा पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे. इथे बिनमोसम होतीये धावांची बरसात. संदीपजी पाटील समाजसेवक आहेत नागावचे, त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय संदीप दादा पाटील साहेबांना माझी विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून स्वागत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क या बॉलवरती झाला नाहीये. आपण म्हणतो की मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क फार महत्त्वाचा असतो, त्याचा वापर जरी केला पण संपर्क न होण्याच्या कारणाने आपण पाहू शकाल डॉट बॉल आलेला आहे. कमबॅक या ठिकाणी म्हणावं लागेल गोलंदाजाचं. सुरुवातही निर्धाव चेंडूने झाली होती, षटकाचा शेवटही हा निर्धाव चेंडूने या मॅच मध्ये आता या दुसऱ्या सत्रामध्ये होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 18 धावा धावफलकावरती लगवण्यात आल्यात. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही पाहिलं तर विजयासाठी या ठिकाणाहून 64 धावांची गरज आहे. हा 6:06 तुमचा पहिला चेंडू पडलाय आणि 5 षटकांची मॅच म्हणजे 4 षटकांसाठी 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील. 6:06 पहिला बॉल पडलाय आणि जेव्हा 6:26 होतील तेव्हा 4 षटका कंपल्सरी पूर्ण गेली पाहिजेत या मॅच मध्ये. आणि जर तसं झालं नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल म्हणजे फक्त 4 खेळाडू त्या शेवटच्या षटकामध्ये बाउंड्री लाईन वरती उभे तुम्हाला पाहायला मिळतील. बघा नियम तटस्थ आहेत, स्पर्धा अतिशय उंच दर्जाची आहे आणि काय स्वरूप आहे. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही पाहिलं फार चांगली आखणी या ग्राउंडची केली गेलेली आहे. स्टेज तुम्ही पाहिलं जणू काही राजमहालच उभा गेलाय की काय, असं भव्य आणि दिव्य स्टेज आहे आणि फार देखणं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आखू टप्प्याचा बॉल शोडम पूल करण्याचा प्रयत्न. वाह काय दमदार स्ट्रोक खेळलाय, अफलातून चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. याला बोलतात हवाई टोला. आलाय षटकार. काय सुंदर गाणं या ठिकाणी तुम्ही वाजवलंय क्रिकेटर नवरा. खरं तर क्रिकेट एवढ्या ट्रेंडिंगला आहे की आज बऱ्याचशा तरुणींच्या मनामध्ये स्वप्न असतं क्रिकेटर नवरा त्यांना मिळावा. खरं तर सोशल मीडियाचं हे जनरेशन आहे आणि त्यामुळे क्रिकेटचे खेळाडू बरेचसे आज व्हायरल झाले गेलेले आहेत. कोण खेळाने व्हायरल होतं, कोण आपल्या स्टाईलने व्हायरल होतो, पण तो सोशल मीडियाने फेमस करण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलेलं आहे. लोवर फुल टॉस यॉर्कर बॉल होता. ब्रह्मास्त्राचा वापर या बॉल वरती करण्यात आला होता. सर वीरेंद्र सेहवाग यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं की क्रिकेटमध्ये परफेक्ट अशा गोष्टी कोणत्या, तेव्हा त्यांनी सांगितलं क्रिकेटमध्ये 2च गोष्टी परफेक्ट आहेत. एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि दुसरा म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर. या 2च गोष्टी आहेत ज्या क्रिकेटच्या खेळामध्ये परफेक्ट आहेत आणि त्यातली एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर. याला आपण या ठिकाणी पाहिलं. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी सुरू आहे.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटला सुरेख झेल टिपला जातोय पकडलाय झेल संपलाय बॅटरचा खेळ जाणार हा बॅटर माघारी मिळतोय पहिला धक्का यांचंही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आज एक टेनिस बॉल क्रिकेटची वेबसाईट म्हणून त्यांनी सुद्धा बरीचशी ख्याती YouTube वरती मिळवलेली आहे बरेचसे सबस्क्रायबर त्यांचे आहेत आणि या स्पर्धेला लाईव्ह कव्हर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय फार चांगली क्लिअरिटी फार चांगली क्वालिटी तुम्हाला YouTube वरती पाहायला मिळेल तमाम प्रेक्षक जे लाईव्ह मला पाहतायत या ठिकाणी या मॅचला पाहतायत त्या सगळ्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेमध्ये स्वागत नवीन बॅटर कैलास इनॅट नंबर 3 वरती येत आहेत वाईड यॉर्कर या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न काय अफलातून गोलंदाजी सुरू आहे जेव्हा चेंडू हातामधून रिलीज होतो तेव्हा आम एवढा क्विक आहे की चेंडू सरळ हा बुंद्यामध्ये पडताना बऱ्याचशा वेळी आपण पाहिलेला आहे या षटकामध्ये म्हणजे गोलंदाजीची धार फार मजबूत आहे या बॉलरांकडे 40+ सगळे खेळाडू आहेत दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा कमाल कमाल डिलिव्हरी क्रॅकिंग डिलिव्हरी ज्याला आपण म्हणूया परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी आपण या बॉलला म्हणूया काय गोलंदाजी केली आहे काय नजराणा पेश केलाय अगदी कौतुकास्पद दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25 धावा धाव फलकावरती 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे 25 धावा या ठिकाणी धाव फलकावरती झालेल्या आहेत आपण पहिला 82 धावांचा पाठलाग करायचा आहे एवन जोडीचा नावाचा उल्लेख आपल्याला करणं गरजेचं आहे कारण त्यांची अपार मेहनत आहे ते पडद्यामागचे खरे कलाकार आहेत ज्यांनी एवढी मोठी कलाकृती या ठिकाणी सजवलेली आहे आणि त्या पडद्यामागच्या 2 हुकुमाच्या एक्क्यांच्या नावांचा उल्लेख करून त्यांचा आभार मानणं आपलं परम कर्तव्य असणार आहे खरं तर शिवसेना शाखा प्रमुख नागाव आदरणीय उत्तम पांडुरंग पाटील साहेब आणि त्यांच्याच बरोबरीने समाजसेवक नागाव आदरणीय नाना बच्चू पाटील साहेब यांचं आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे एवन जोडी आहे 2 हुकुमाचे एक्के आहेत ज्यांनी ही बाजी सजवलेली आहे या मैदानावरती काय आयोजन आहे दिमागदार देखणं आयोजन अगदी डोळ्यांचे पारणे फेरणारा पाहिलं तर डोळे दिपतील एवढा चांगला आयोजन आहे भव्य स्पर्धा आहे या ठिकाणी खेळ तिसऱ्या षटकाचा सुरू आहे बॉलिंग मार्क वरती येतील सुभाष ठाकूर पहिला बॉल होता बघा फटका ताकदीचा आहे इथे मनगटाच्या ताकदीचा वापर फटक्यात होतं वजन रन्स मिळतील अर्धा डझन षटकार या ठिकाणी आलेला आहे थँक्यू डीजे हाणामारी सुरू आहे इथून मात्र मारणार आणि मारामारी सुद्धा सुरू आहे फटक्यांची या मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते हाफ ट्रॅकर बॉल होता जसा कन्वर्ट करायचा होता तसा फटका आला नाहीये कनेक्शन प्रॉपर या बॉल वरती झालं गेलं नव्हतं मी नेहमी सांगत असतो विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळवली जाते 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विजयासाठी 50 धावसंख्येची गरज आहे धावांचं आव्हान जरी मोठं असलं पण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार इथे बघा हा सुद्धा चेंडू पाठवलाय हवा यात्रावरती वा रे वा अफलातून नेत्र दीपक षटकार
या ठिकाणी धावा आता वाढवल्या जात आहेत. धावांची गाडी टॉप गिअर मध्ये टाकली जातीये आणि इथून मात्र गोलंदाजांना कमबॅक करावं लागणार. स्वतःच्या संघाचं आणि स्वतःच्या नावाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. इथे आणखीन एक फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये टाकलेला बॉल, चेंडू पाठवलाय पुनश्च एकदा त्याच दिशेने. गगनभेदी षटकार. पाटील आणि कैलास कणे ही जोडी घेती आहे, परंतु कैलास नंबर 3 वरती दाखल झाले होते, पण काय फटके घेत आहेत अतिशय अफलातून. हा बघा कमालीचा बॉल आहे. इथे मात्र कमबॅक केला जातोय बॉलर सुभाष ठाकूर यांच्या माध्यमातून. ठाकूर म्हटलं की आपल्याला आठवण होते शोले पिक्चरची. त्या ठिकाणी ठाकूर खरं तर फार गाजलेला काळ एक काळ त्या पिक्चरने फार गाजवलेला आहे. त्या शोलेच्या ठाकूरची आठवण नक्कीच होते. परंतु इथे सुभाषजी ठाकूर चांगली बॉलिंग करतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर पिच केला गेला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण केले जात आहेत. काय अफलातून रनिंग आहे आणि विजयासाठी 35 धावेंची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा म्हटलं की 17.50चा रन रेट हा तुम्हाला प्रत्येक षटका मागे राखावा लागणार आहे. प्रत्येक षटका मागे आता रिक्वायर रन रेट जो आहे तो 17.50च्या सरासरीचा असणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती अँड्रॉइड TV वरती पाहू शकता की फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटची डिजिटल स्क्रीन तुम्हाला सांगतीये 12 चेंडू आणि 35 धावेंची गरज आहे. साबी संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय. ही मॅच संपली, इनिंग संपली, 2 षटकं संपली का तुम्ही तुमचे खेळाडू घेऊन लगेचच मैदानावरती उतरायचं आणि मॅच त्या ठिकाणाहून लगेचच सुरुवात केली जाणार. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज 8 संघ हे तुम्हाला 40+ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 4 संघ ग्रामीणचे तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. बघा घड्याचा काटा हा कोणासाठी थांबत नसतो, वेळ कोणासाठीच थांबत नसते. आपल्याला सुद्धा वेळेसाठी थांबायचं नाहीये. लगेचच मॅच ऑन करा. 12 चेंडू 35 धावेंची गरज आहे. 6:06 पहिला बॉल पडला होता. 26ला 4 ओव्हर झाले पाहिजेत. हा बघा स्लॉट मध्ये टाकला होता. उंची जास्त, लांबी सुद्धा पुरेशी आहे. हा येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. तिकडे आमचे व्हॉलेंटियर आहेत, त्यांनी कॅच धरली. असं त्यांना वाटलं की खेळाडूने धरली की काय. ते निघाले होते पण नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही सेफ आहात. इथे बघा आणखीन एक स्लॉट मधला बॉल, याला सुद्धा पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या मधोमध. द बॉल इज ऑन हवाई सफर. चेंडू जाणार प्रेक्षकांच्या मधोमध. आणखीन एक षटकार. सन्माननीय गोमाजी चाऊ म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असणारे आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार, कारण प्रत्येक पाहुण्याला सन्मान देणं आपलं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं, कारण कला, परंपरा, संस्कृतीचा वारसा लाभलेला आपला भारत देश आणि आपलं महाराष्ट्र राज्य.
बॉल बघा काय कमालीचा बॉल या ठिकाणी पिच केला गेला होता. कुठल्या स्पॉट वरती पडला. अपील जोरदार आहे. लाऊड अपील या ठिकाणी करण्यात येते. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. कधी कधी अशी अपील जी आहे ती फलंदाजांवरती दडपण निर्माण करण्यासाठी सुद्धा केली जाते. सायकोलॉजिकल प्रेशर ज्याला आपण म्हणतो, मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो, ते निर्माण करण्यासाठी सुद्धा अशी अपील होते. परंतु इथे बघा हा सुद्धा फटका चांगला आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये होती गॅप. चेंडू झालाय भरार. सीमा रेषेच्या पार. आर पार दर्जेदार चौकार. आठ चेंडू आणि आता विजयासाठी 19 धावांचं या ठिकाणी आव्हान तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. हो हो काय अफलातून चेंडू होता. आधी वेगावरती नियंत्रण या ठिकाणी पूर्णपणे पाहायला मिळत होतं. पिचिंग चांगली आहे. इथे मात्र कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. हा बॉल या ठिकाणाहून मिस केला गेला. मारण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागणार आहे. मॅच्युरिटी वाला क्रिकेट या ठिकाणी तुम्हाला खेळावं लागणार. प्रत्येक चेंडू षटकारासाठी नसतो. काही चेंडू सन्मान देऊन सुद्धा खेळणं महत्वाचं आहे, कारण तरच तुमचा खेळ चांगला होणार. यॉर्कर बॉल परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी ब्रह्मास्त्राचा वापर. जेव्हा ब्रह्मास्त्र फेकला जातो भले भले अस्त्र जमिनीवरती नेसतात नाबूद होतात. या ठिकाणी आपण पाहिलं बॉल गेला मिडॉनच्या दिशेने. 1 धाव या बॉलवरती नक्कीच मिळवली जाते. एका धावेच्या बरोबरीने 82 धावेंचा पाठलाग करताना धावा आहेत त्या 64. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 40+ चे मॅचेस या ठिकाणी खेळवले जात आहेत. कंपल्सरी चेसिंग हा तुम्हाला या ठिकाणी नियम असणार आहे. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेत कल्पेशजी पाटील सर या ठिकाणी जोडले जात आहेत. फार अफलातून स्कोरिंग आहे. अगदी मैदानावरती जो खेळ होतोय त्याचं प्रत्यक्ष उदाहरण त्यांच्या लेखणीतून स्कोर बुक वरती नोंदवलं जात आहे. कल्पेशजी पाटील सर एक चांगले स्कोरर, उत्कृष्ट दर्जाचे स्कोरर, त्यांचंही आपण कौतुक करूया. चला मॅच पटापट या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. 6:26 आज 4 षटकं झाली आहेत. म्हणजे 5 खेळाडू तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतील. हा आपण वेळ जास्त घेऊ नका, वेळ दौडवू नका, कारण 12 संघ म्हटलं की बऱ्याचशा मॅचेस असतात. एकूण 11 मॅचेस आज या ठिकाणी खेळवल्या जातील आणि त्यामुळे वेळेत मॅच पार पडणं महत्वाचं आहे. 15 चेंडूंमध्ये 45 धावेंची पारी खेळणारे सचिनजी ठाकूर बॉलिंग मार्क वरती येत आहे. चांगला बॉल, रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट का केली नाही? करायला पाहिजे होती, करायला हवी होती. मौका होता, संधी होती, चान्स होता. चान्स घ्या, नाही तर मिस झाल्यावरती मग डोकेदुखी ठरतात. बरेचशा मॅच मध्ये मी पाहिलेलं आहे. गेली 7 ते 8 वर्ष जवळजवळ समालोचनाची सुरुवात मी 7 ते 8 वर्ष आधी केली होती. आज रायगडमध्ये बऱ्याचशा मैदानावरती जेव्हा आम्ही जातो बऱ्याचशा मॅचेस मी पाहिलेल्या आहेत की या ठिकाणी अशी संधी घेतली नाही, मिस केल्या आणि तदनंतर मात्र मॅच तेच फलंदाज फिनिश करून जातात आणि मग तुम्ही कुठेतरी डोक्याला हात लावून बसता की घेतली असती तर फायदा झाला असता. पुढील बॉल या ठिकाणी सुरू आहे. शॉर्ट पिच लाईनचा बॉल होता, हवेत खेळलाय, झेलची शक्यता. खेळाडू धावतायत पण झेल जमिनी लगत दान केला जातोय. खर तर फिटनेस हा 40+ खेळाडूंचा अद्यापही चांगला आहे, पण संसारिक आयुष्य जेव्हा तुम्ही जसं वय वाढत जसं संसाराचा गाडा तुमच्या आयुष्याला लागतो तसं क्रिकेटपासून तुम्ही थोडा दूर होत जाता आणि त्यामुळेच या ठिकाणी कुठे ना कुठेतरी फिटनेस ही तुमची कमी होत असते. आता घेणारे 4 बॉल आहेत, 15 धावेंची गरज आहे. एकात मोठा फटका या ठिकाणाहून या मॅच मध्ये पुनश्च एकदा कमबॅक करून देणार बॅटिंग करणाऱ्या टीमला. शॉर्ट पिच लाईनचा बॉल इथे बघा, थांबला तो संपला.
थांबायचं नाहीये, थांबला तर चेंडू जाणार. गेलाय वाईडिश लॉंगॉनच्या पलीकडे 1 बाउन्सचा चौकार. बघा या ठिकाणी लाईट ज्या आहेत त्या ऑन आता करायला हव्यात, कारण घड्याळाचा काटा 6:30 पर्यंत पोहोचलाय. पंच सांगतायत ती मॅच संपल्यावरती नक्कीच 3 चेंडू 11 धावेंची विजयासाठी गरज. अगो टप्प्याचा बॉल इथे बघा, पुनश्च एकदा फटका दमदार आहे. हा चेंडू सुद्धा मस्तक पे दस्तक देणारा चौकार आहे. 4 धावा. चला येणारे आता 2 चेंडू 7 धावेंची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. फलंदाज आकार या ठिकाणी माजवत आहेत. गोपी पाटील या ठिकाणी गोलंदाजाचा धुव्वा उडवणारी फलंदाजी सुरू आहे. हा सरळ खेळलाय, 1 धाव पूर्ण या ठिकाणी केली जातीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडेसे फंबल. क्रुशियल सिच्युएशन आहे, क्रुशियल मॅच आहे. या ठिकाणी अस्तित्वाची लढाई आहे, अभिमानाची लढाई आहे, आत्मसन्मानाची लढाई आहे, मानाची लढाई आहे. मॅच जिंकायची इच्छा दोन्ही बाजूने आहे, परंतु जिंकणार कोणीतरी एकच. 1 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी, म्हणजे षटकारच ठोकावा लागणार. कारण चौकार आला, 4 आल्या, फलंदाजी करणारा संघ मॅच गमावेल. षटकार आला, संघ मॅच जिंकेल. विजय आणि पराजय नाण्याच्या 2 बाजू असतात. संघ मैदानावरती सुद्धा 2 खेळतात, परंतु विजय हा कुणा एकाच्याच नावावरती नोंदवला जात असतो. या ठिकाणाहून कोणता तो संघ ठरेल, आयरे 40+ की पडले 40+, याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागलेल्या आहेत. 1 चेंडू 5 धावेंची गरज. हवेत बॉल आहे. प्रयत्न केले अपार, प्रयत्नांची केली पराकाष्ठा, परंतु वाट्याला आली आहे हार. या ठिकाणी मॅच गमावलेली आहे, ती म्हणजे आयरे 40+ या संघाने. विजय मिळालाय तो म्हणजे पडले 40+ या संघाला. पराभूत जरी झाले असले, परंतु शेवटच्या